श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमच्या शत्रूची इच्छा पूर्ण होणार नाही. त्यांच्या कर्माची शिक्षा त्याला मिळणारच आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात ज्यांना आपलं सुखच पाहवत नाही. आपण पुढे जावं, यशस्वी व्हावं, आनंदी राहावं हे त्यांना मनापासून आवडत नाही. ते तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, तोंडावरती गोड बोलतात, परंतु पाठीमागे आणि मनात त्यांच्या मनामध्ये फक्त तुमच्याबद्दल वाईट विचार असतात. तुमच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही पडावं, तुम्ही हरावं, तुम्ही दुःखी व्हावं अशी त्यांची इच्छा असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कर्माचा हिशोब असतो. तुम्ही कोणाचं वाईट केलं नसेल, कोणाचा हक्क हिरावून घेतला नसेल, कोणाला जाणून बुजून त्रास दिला नसेल, तर कोणीतरी तुमच्यासाठी वाईट इच्छा केली म्हणून तुमचं आयुष्य कधीच संपणार नाही. तुमच्या वाटेला अडचणी जरी आल्या तर त्याच्यातून तुम्हाला मार्ग हा नक्कीच सापडणार. एखाद्या शत्रूने तुमच्याविषयी वाईट विचार केला तर तुमचं वाईट कधीच होणार नाही. कारण तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या विचारांवरती नसतं, तर ते तुमच्या कर्मानी आणि तुमच्या प्रयत्नांनी घडत असतं. सध्या तुम्हाला असं वाटत असेल, माझ्या विरुद्ध एवढे लोक का आहेत? मी कुणाचं वाईट केलं आहे? तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का येतात? माझं नुकसान व्हावं अशी इच्छा करणाऱ्या लोकांचं काय होणार? त्यांच्या वाटेला त्यांचं कर्म त्यांना शिक्षा देणार की नाही? तर आज एक गोष्ट मनात ठेवा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा बदला स्वतःच घ्यायची काहीच गरज नाही. कधी-कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. ज्यांनी तुमच्या विरुद्ध कट केला, त्यांच्या विरुद्ध तुम्ही कट करू नका. ज्यांनी तुमच्याबद्दल वाईट बोललं, त्यांच्याबद्दल तुम्ही कधीच वाईट बोलू नका. ज्यांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्याला खाली खेचण्यासाठी तुमचा वेळ कधीच वाया घालवू नका. कारण तुमच्याकडे त्यापेक्षा मोठं काम आहे, स्वतःला उंच घेऊन जाण्याचं. या जगात प्रत्येक कृतीचा परिणाम होतो. चांगलं कर्म केलं तर त्याचा चांगला परिणाम होतो. वाईट कर्म केलं तर त्याचे परिणामही वाईटच भोगावे लागतात. कदाचित लगेच नाही, कदाचित उद्या नाही, कदाचित काही काळानंतर, पण म्हणून परिणाम होणारच नाही असं कधीच नाही. काही लोकांना वाटतं, मी दुसऱ्याचं नुकसान केलं आणि माझं काहीच बिघडलं नाही. पण आयुष्य इतकं सोपं नसतं रे. कर्माचा हिशोब आपल्याला नेहमी आपल्या सोयीच्या वेळेला दिसेलच असा नाही. म्हणूनच दुसऱ्याच्या कर्माचा हिशोब पाहण्यासाठी स्वतःचं आयुष्य थांबवू नका. तुमचं काम फक्त एवढंच, तुमचं कर्म स्वच्छ ठेवा, तुमचा हेतू स्वच्छ ठेवा, तुमच्या मेहनतीवरती तुमचा विश्वास ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. कोणी तुमचं अपयश पाहू इच्छित असेल, त्यामुळे तुमचे अपयश कधीच होत नाही. कोणी कोणीही तुम्ही कधीच पुढे जाऊ नये अशी इच्छा व्यक्त करत असेल, त्यामुळे तुमचा समोर जाण्याचा, पुढे जाण्याचा मार्ग कधीच बंद होत नाही. कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असेल, त्यामुळे सत्य कधीच बदलत नाही. लोक काय बोलतात यावर तुमचं भविष्य ठरू देऊ नका. कारण तुमच्या आयुष्याची कथा लिहिण्याचा अधिकार दुसऱ्या कोणालाही देऊ नका. तो फक्त स्वामींनाच आहे. तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी माझ्या आयुष्यासाठी काय करत आहे? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. शत्रू काय करतोय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचं आहे. कधी-कधी तुम्ही शांत राहता आणि लोकांना वाटतं की तुम्ही कमजोर आहात. पण शांतता म्हणजे कमजोरी नाही. कधी-कधी शांतता म्हणजे मला माझी किंमत माहिती आहे. मला माझा मार्ग माहिती आहे. मला कोणाशीच भांडायचं नाही. माझ्या आयुष्याचा वेळ यात वाया घालवायचा नाही. अशी शांतता असते. तुमच्यावर कोणी आरोप केला तर प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची काहीच गरज नाही. तुमच्याबद्दल कोणी चुकीचं बोललं तर प्रत्येक व्यक्तीला स्पष्टीकरण देखील देण्याची गरज नाही. कधी-कधी तुमचं यशच तुमचं उत्तर असतं. आड आजची अडचण म्हणजे कायमचं भविष्य असं नाही. आज तुमच्यावरती संकट आहे म्हणून उद्याचं संकट कायम असेल. उद्या देखील हे संकट कायम असेल असं नाही. आज तुमचं काम अडकलं असेल म्हणून ते कायमच अडकेल असं नाही. आज काही लोकं तुमच्या विरोधात आहेत म्हणून संपूर्ण जग तुमच्या विरोधात आहे असं नाही. कुठे ना कुठेतरी तुमची साथ देणारा माणूस स्वामीने बनवलेला असतो. त्याच्या मनात तुमच्याविषयी माया, दया, प्रेम बनवलेली असते. जीवन बदलत राहतं, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं तुमची परिस्थितीही बदलू शकते. म्हणून आजच्या समस्येकडे पाहून
तुमच्या संपूर्ण भविष्याचा निर्णय कधीच घेऊ नका. ही चूक कधीच करू नका. बदला नाही, प्रगती करा. तुम्हाला जर कोणी दुखावलं असेल तर बदला घेण्याची इच्छा होऊ शकते, पण त्यापेक्षा मोठा बदला कोणता? तर स्वतःच्या आयुष्यात पुढे जाणं. ज्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही, त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा तुमची क्षमता वाढवा. ज्यांनी तुमचं सुख पाहत नाही, त्यांच्याबद्दल विचार करण्याचा तुमचा आनंद वाया घालवू नका. कर्माची शिक्षा म्हणजे द्वेष कधीच होत नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्याला कर्माची शिक्षा मिळेल याचा अर्थ असा नाही की आपण कोणाचं नुकसान व्हावं अशी इच्छा करावी. नाही, तुम्ही फक्त एवढं माना, प्रत्येक माणूस आपल्या कृतीसाठी जबाबदार असतो. स्वामी त्याच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी सदैव तत्पर राहतील. त्याने चुकीचं केलं असेल तर त्याच्या कृतीचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. पण तुम्ही तुमचं मन द्वेषाने भरू नका, कारण द्वेषाने सर्वात आधी तुमचं मन थकतं. म्हणून मनात म्हणा, जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला मिळू दे आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य परिणाम मिळू दे आणि मग पुढे चालत राहा. जर तुम्ही सध्या संघर्ष करत असाल, जर कोणी तुमच्या विरोधात असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न होत आहे, तर घाबरू नका. तुमच्या आयुष्याचा ताबा दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. तुमची मेहनत सुरू ठेवा. तुमचा आत्मविश्वास जपा. तुमच्या चांगल्या लोकांना जवळ ठेवा आणि चुकीच्या लोकांपासून आवश्यक तेवढं अंतर ठेवा. प्रत्येक युद्ध लढणं गरजेचं नसतं. काही युद्ध सोडून देणं हेच शहाणपणाचं असतं. एक दिवस असा येईल जेव्हा आज तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, मी त्यावेळी एवढा का घाबरलो असेल बरं? कारण काळ बदलला असेल, तुम्ही बदललेले असाल, तुमची परिस्थिती बदललेली असेल आणि तुम्हाला समजेल की प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणं आवश्यक नव्हतं. प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण देणं आवश्यक नव्हतं. प्रत्येक शत्रूशी लढणं आवश्यक नव्हतं. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा होता. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. स्वामी एक शेवटचा संदेश सांगत आहेत. कोणी तुमच्यासाठी वाईट विचार केला म्हणून तुम्ही त्याचा वाईट विचार करू नका. कोणी तुम्हाला खाली खेचलं म्हणून तुम्ही थांबू नका. कोणी तुमच्या यशाला विरोध केला म्हणून तुम्ही तुमची स्वप्न सोडू नका. तुमचं कर्म चांगलं ठेवा, तुमची मेहनत सुरू ठेवा आणि तुमचा मार्ग चालत राहा. कारण दुसऱ्याची इच्छा तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमची मेहनत, तुमचे निर्णय आणि तुमची चिकाटी तुमचं भविष्य घडवतात, असं स्वामी सांगतात. आणि लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांच्यासारखं बनणं हा तुमचा विजय नाही. त्याच्यापेक्षा चांगला माणूस बनून स्वतःचं आयुष्य सुंदर बनवणं, स्वामींचरणी समर्पण करणं हा तुमचा खरा विजय आहे. म्हणून देवावर, स्वामींवरती विश्वास ठेवा, कर्मावरती विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला कधीच विसरू नका. जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोचवा ज्यांना याच संदेशाची गरज आहे, त्यांना धैर्याची गरज आहे. कारण स्वामींना वाटतं माझा प्रत्येक भक्त मनाने आणि त्याच्या कर्माने पवित्र पवित्र राहावा. हा व्हिडिओ जर काळजाला भिडला असेल, कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.